नमस्कार मित्रांनो. ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता दुसऱ्याचं घर बांधण्यासाठी स्वतःचा घाम गाळणाऱ्या माझ्या राज्यातील तमाम बांधकाम कामगारांसाठी आज एक अतिशय मोठा आणि दिलासादायक निर्णय, गोड बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. राज्य शासनाने बांधकाम कामगारांसाठी तब्बल 4 नव्या ऐतिहासिक योजना 13 जुलै 2026 रोजी मंजुरी दिलेली आहे. आता बांधकाम कामगारांना दरमहा 12,000 रुपयांपर्यंतचं पेन्शन, मुलांच्या शिक्षणासाठी तब्बल 1 लाख रुपयापर्यंतची मदत आणि महिलांसाठी 25,000 रुपयांचे प्रसूती अनुदान मिळणार आहे. हे 4 नवीन शासन निर्णय नेमके काय आहेत, याचा लाभ नेमका कोणाला आणि कसा मिळणार, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याकरता व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, शेवटच्या सेकंदापर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सखोल माहिती मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कष्टकरी आणि शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलवरती. सरकारी योजना, शेतीविषयक माहिती आणि कामगारांच्या हिताचे सर्व अचूक अपडेट आपण सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला दाबा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण बघितलेलं असेल की बांधकाम कामगार महामंडळाकडे हजारो कोटी रुपयांचा निधी जो काही आहे, तर तो निधी जसाच्या तसा पडून त्या ठिकाणी आहे. हा निधी कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जावा, त्यांना भांडी वाटप व्हावी, त्यांच्यासाठी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये अतिशय महत्त्वाच्या घोषणा सुद्धा करण्यात आलेल्या होत्या. याच अनुषंगाने राज्य शासनाने दिनांक 13 जुलैला 4 अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय काढले आहेत. चला तर मग या 4 योजना सविस्तरपणे आपण समजून घेऊयात. यातील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची योजना आहे मृत्यू आणि दिव्यांग सहाय्य योजना. काम करत असताना मजुरांच्या जीवावरती अनेकदा बेतते. अशा वेळी कुटुंबाला आधार देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला, एक मोठं पाऊल या ठिकाणी उचललेले. जर नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 3-3.5 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि जर दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला असेल तर ही मदत थेट 6.5 लाख म्हणजे 6.5 लाखापर्यंत असणार आहे. तसेच काम करत असताना कामगार दिव्यांग झाल्यास, अपंग झाल्यास महामंडळाच्या माध्यमातून 2 लाख रुपयांचं एक वेळी अर्थसहाय्य त्या कामगाराला दिलं जाणार आहे. आता यामध्ये जर आपण बघायला गेलो तर दुसरी योजना आहे प्रसूती सहाय्य योजना. मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या घरातील महिलांचे किंवा महिला कामगाराची प्रसूती झाल्यास दवाखान्याच्या खर्चासाठी मोठा आधार या ठिकाणी दिला जाणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत आता प्रसूतीसाठी थेट 25,000 रुपयांचं एक रकमी थेट अर्थसहाय्य या ठिकाणी दिलं जाणार आहे, जेणेकरून आई आणि बाळांना दोघांच्याही आरोग्याची योग्य काळजी त्या ठिकाणी घेता येईल. आता यामध्ये तिसरी महत्त्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. कामगारांची मुले आता डॉक्टर, इंजिनियर झाली पाहिजे, यासाठी शिष्यवृत्ती योजनेत मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये जर आपण बदल बघायचं झालं तर 9वी पास झाल्यास विद्यार्थ्याला 20,000 रुपये प्रतिपाल्य शिष्यवृत्ती या योजनेच्या नावाखाली त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यानंतर 11वी उत्तीर्ण झाल्यास पाल्याला 25,000 रुपये प्रतिपाल्य योजना या ठिकाणी दिले जाणार आहेत. वैद्यकीय पदवी, मेडिकल किंवा डॉक्टर करण्यासाठी थेट 1 लाख रुपये प्रतिपाल्य सहाय्य या ठिकाणी दिलं जाणार आहे. अभियांत्रिकी पदवी, ज्याला आपण इंजिनिअरिंग म्हणतो, करण्यासाठी 60,000 रुपये प्रतिपाल्य अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे. निवासी शाळेतील शिक्षणासाठी 10,000 रुपये एका वेळी लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि इतकेच नाही मित्रांनो, जर मुलाला परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी किंवा PhD साठी जायचं असेल तर त्यासाठी विशेष आर्थिक लाभ या योजनेत समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि आता सर्वात मोठी चौथी योजना म्हणजे मासिक निवृत्ती वेतन योजना. म्हातारपणी कामगाराला कोणापुढेही हात पसरावे लागू नयेत म्हणून ही योजना आणलेली. अटी अतिशय सोप्या आहेत. जर बांधकाम कामगाराची 10 वर्ष सक्रिय नोंदणी असेल तर त्याला दरमहा 6,000 रुपये पेन्शन मिळेल. जर 15 वर्ष सक्रिय नोंदणी असेल तर 9,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी मिळणार आहे. आणि जर 20 वर्ष सक्रिय नोंदणी असेल तर तब्बल 12,000 रुपये दरमहा पेन्शन दिली जाणार आहे. मित्रांनो, 13 जुलै 2026 रोजी मंजूर झालेल्या या 4 ऐतिहासिक योजना आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे नेमकी काय लागतील, फॉर्म कुठे भरायचा, पात्रतेचे निकष काय असणार आहेत. जर तुम्हाला यावर सविस्तर माहिती आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया हवी असेल तर आत्ताच खाली माहिती द्या अशी कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंट्स आल्या की आपण लगेच पुढील व्हिडिओमध्ये अटी आणि शर्तीसह संपूर्ण प्रक्रिया समजून सांगू, जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्याला याचा लाभ भेटणार आहे. हे सर्व अधिकृत जे शासन निर्णय जे काही आहेत तर ते तुम्ही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही लिंक्स आहेत तर ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करू. ही माहिती प्रत्येक बांधकाम कामगारापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवरती नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.